नमस्कार, सुप्रभात. मी माधवी देसाई. या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे बांगलादेशमधल्या निवडणुकीची. बांगलादेशातल्या निवडणुकीमध्ये भारतासाठी गुड न्यूज आली आहे, कारण बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीची सत्ता बांगलादेशात येणार हे जवळपास निश्चित झालंय. 300 पैकी 200हून अधिक जागी बीएनपी या पक्षाचा विजय झाला किंवा त्यांना विजयी आघाडी मिळाली आहे. भारतद्वेषी जमात-ए-इस्लामी या पक्षाला फक्त 72 जागा मिळू शकतात. बांगलादेशात मतपत्रिकेद्वारे मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे आणि मतमोजणी अजूनही सुरूच आहे. शेख हसीनांना परत आणणं, भारताशी संबंध सुधारणं हा बीएनपीचा अजेंडा होता. तारिक रेहमान बीएनपीचे प्रमुख आहेत आणि त्यामुळे भारताच्या दृष्टीनं ही सकारात्मक गोष्ट मानली जाते. तर हे तारिक रेहमान नेमके आहेत तरी कोण, आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे ते प्रमुख आहेत. वडील जिया उर रहमान माजी राष्ट्राध्यक्ष होते. आई खालिदा जिया या माजी पंतप्रधान राहिल्या. तारिक रेहमान हे 17 वर्षांपासून लंडनमध्ये होते. निवडणुकीपूर्वीच ते बांगलादेशात परतलेत. शेख हसीनांचं सरकार असताना 84 खटले दाखल झालेत. तर शेख हसीनांचं सरकार जाताच सर्व 84 खटल्यांमधून निर्दोष मुक्तता झाली आहे. आईच्या निधनापासून रेहमान बीएनपी पक्षाच्या प्रमुखपदी विराजमान झाले. तर या संदर्भात अधिकचे तपशील जाणून घेऊयात. आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहेत. सोमेश, बीएनपी पक्षाचा इतका मोठा विजय होणं हे भारत आणि बांगलादेश यांच्या संबंधाच्या दृष्टीनं किती महत्वाचं आहे? नक्कीच. आता सध्या तरी असं चित्र आहे की भारतीय बांगलादेशी नॅशनलिस्ट पार्टी जी तारिक रेहमान यांची आहे त्यांना आता सरकार बनवण्यामध्ये यश येईल. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की जेव्हा खालिदा जिया त्यांच्या आई यांचा मृत्यू झाला, त्या मृत्यूनंतर स्वतः आपल्या भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं दुःख व्यक्त करणारं पत्र घेऊन गेले होते आणि तारिक रहमान यांना ते पत्र दिलं होतं. आणि तारिक रहमान यांनी भारताच्या सोबत आपल्याला चांगले संबंध करायचे आहेत यासाठी अनेकदा संदेश पाठवले दिल्लीमध्ये. आणि त्यामुळे तारिक रहमान हे एका पद्धतीने परदेशातून त्यांना बांगलादेशात आणलं गेलं इलेक्शनच्या तोंडावर. आणि आता ते जर सत्ताधारी बनणार असतील तर निश्चितच त्यांनी जी तयारी दर्शवली होती भारतासोबत संबंध चांगले करण्याची निवडणुकीपूर्वीच, तर त्याला अधिक वेग मिळू शकतो. शेख हसीना गेल्यानंतर ज्या पद्धतीने तिथे अतिवादी आणि धार्मिक कट्टरतावादी जमाते इस्लामी सारख्या संघटनांचं जाळं थोपावलं होतं, त्याला आळा बसू शकेल. आणि त्याशिवाय भारतासाठी आणि बांगलादेशसाठी सुद्धा जी परिस्थिती कदाचित बांगलादेशी नॅशनलिस्ट पार्टीच्या रूपाने अधिक सोयीची असू शकेल अशी स्थिती आहे. त्यामुळे बांगलादेश नॅशनल पार्टीचे तारिक रहमान हे जर आता यशस्वीपणे सत्ता चालवू शकले तर त्याचे निश्चितच सकारात्मक परिणाम हे भारतालाही पाहायला मिळतील, बांगलादेशलाही पाहायला मिळतील आणि जगालाही पाहायला मिळतील अशी सध्या तरी शक्यता आहे. परंतु तारिक रहमान यांच्या पाठीमागे नेमकं कोण होतं ते ज्यावेळी आले पुन्हा तेव्हा त्यांनी काही कोणाला शब्द दिलेले आहेत का, त्यांच्या पाठी कुठल्या लॉबीज होत्या का, या सगळ्याबाबतचे चित्र अजून स्पष्ट झालेलं नाहीये. ते प्रत्यक्ष ते सत्ता राबवू लागले की मगच दिसेल असं वाटतं. नक्कीच. आणि त्यामुळे भारतासाठी खूप सकारात्मक गोष्ट मानली जाते. या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू. धन्यवाद सोमेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. यानंतर बुलेटिन